नवीन केशवनगर थराडी ब्रिजच्या जे कामाचे प्रॉब्लेम आहेत, हे काम थांबलेलं आहे त्याच्यासाठी आलेलो आहे. हा जो ब्रिज आहे हा मागच्या 7 ते 8 वर्षापासून अंडर कन्स्ट्रक्शन या स्टेटसमध्येच आहे. आम्ही कायम इथे येतो, कायम विचारत असतो काय प्रोग्रेस आहे काय नाही. तर हे फक्त एकच गोष्ट सांगतात, PMCला भेटा. केशवनगर एरिया मोदका गोळा झालेला आहे. लँड ॲक्विजिशन केलं आणि ह्या येथील बिल्डरांना परवानगी दिली की आणि ह्या लोकांची फसवणूक पण झालेली आहे इथल्या रहिवाशांची. हा पूल दाखवून सगळ्यांना कोटीच्या घरात एक फ्लॅट विकलेला आहे. महानगरपालिकेचा 7 वर्षाचा केक कापून बड्डे साजरा केलेला आहे. मेन मुद्दा असा आहे की जरी ब्रिज जरी झाला तरी पुढचे अडचण भरपूर आहे. रोड बंद बाकी आहे की रेणुका माता मंदिरापाशी रस्त्याचं वायडनिंगचं काम बाकी आहे. आम्ही परत आंदोलन चालू करायचे पुढच्या रस्त्यांचं काम करण्यासाठी, रस्ता वायडनिंग करण्यासाठी. आज जे आलेले असं त्यांना 2 मुलं झाली, पण हा काय ब्रिज व्हायना. आम्ही इथून निघायचं म्हटलं इकडे वाय जंक्शन आणि मुनवाची ट्रॉफिक, इकडनं खराडीला जायचं म्हटलं तर जॅकवेलचा छोटा ब्रिज, त्या ब्रिजवरून जर जायचं असेल तर टर्म इन्शुरन्स वाढवावा लागतो. एवढं रिस्क आहे. म्हणजे प्लॅनिंग करावं तर सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग करावं ना. ब्रिज बांधता तर ब्रिजसोबत हा जाणारा रस्ता कुठून कुठं जाईल, किती वाईडचा रस्ता पाहिजे, वाईडनिंग करायला पाहिजे. तर ह्या गोष्टीचं कम्प्लीट इग्नोरन्स PMCने केलेलं आहे. पुण्याची पूर्ण मेट्रो झाली पण ब्रिज झाला नाही. PMCपेक्षा मला तर असं वाटतं, जेव्हा आम्ही 100 किलोमीटर दूर कोणत्या तरी गावात जात असतो त्या ठिकाणी आम्हाला दिसतं चांगलं ब्रिज. जेव्हा इनॉग्रेट झाला होता ब्रिज, जेव्हा स्टार्ट झालं याचं काम, सेम टाईमला समृद्धी महामार्गसुद्धा स्टार्ट झाला. समृद्धी महामार्गाने त्या ऑथॉरिटीने 1735च्या आसपास ब्रिज बनवलं एवढ्या वर्षात. आणि थँक्स टू आपले PMC पुणे महानगरपालिका 200 मीटरचा ब्रिज नाही बनवू शकल्या. क्लॅप फॉर द PMC. थँक्यू.